डाळी घेतल्या आहेत, डाळ आणि तांदूळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ. आज मी मिक्स फळभाज्यांची मसाल्याची खिचडी करणार आहे. गॅसवर कुकर ठेवलंय मी, ते आता गरम होतंय. गरम झालं का मग त्यात तेल टाकते. कुकर गरम झालंय, मी माझ्या खिचडीच्या अंदाजानुसार तेल टाकते. बघा, मोहरी टाकते, त्यानंतर जिरे टाकते आणि ही लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकते. लसूण आणि कांदा टाकते, कढीपत्ता टाकते आणि थोडासा हिंग टाकायचा. हलवून घ्यायचा, परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा ब्राऊन रंगावर. हे बघा, कांदा झाला आहे. त्यात मसाले टाकूया. मी बघा घरीच मसाला केला होता. हा घरगुती मसाला माझा, गरम मसाला. हा पण गरम मसालाच, लसूण कांद्याचं आणि मिरची पावडर आणि हळद. तर तुम्ही कांद्यामध्ये टाकते. हलवून घ्यायचा, परतून घ्यायचा तेलामध्ये तो. ज्या भाज्या फळभाज्या कापलेल्या होत्या त्या पूर्ण आपण तर कांद्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा, गाजर, टोमॅटो, तोंडली, वांगी, बटाटे, मटारचे दाणे, वटाणे, हे बघा, 1 वाटी तांदूळ आणि त्यात तिन्ही डाळी मिक्स, तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ 1 वाटी तयार झाली. ही 1 वाटी. तर आता पाणी, ही 2 वाट्या पाणी टाकावं लागेल आणि ह्या 2 वाट्या पाणी टाका. एकूण 4 वाट्या पाणी टाकायचं. आणि आपल्या खिचडीच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं. हे मीठ टाकते मी, सेंधव मीठ आहे ते टाकते. वरून कोथिंबीर टाकायची. आता गॅस मोठा करायचा आणि उकळी आली तर तांदूळ आणि डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून टाकून द्यायचे खिचडी पाण्यामध्ये. तांदूळ धुवून घेते. आता पाणी टाकते तांदूळामध्ये. स्वच्छ 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे. हे बघा, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, तांदूळ आणि डाळ. आता ते कुकरमध्ये टाकूया. आता ते हलवून घ्यायचे चांगले. इतकी छान लागते ना ही खिचडी, पूर्ण मिक्स भाज्या वगैरे टाकून, मिक्स डाळीची आणि मिक्स भाज्या. तुम्ही करून बघा, खूप छान लागते. पौष्टिक पण ना, सगळ्या भाज्या आपल्या पोटात जातात. गाजर. आपली मसाल्याची खिचडी झालेली आहे.